आज आपण चटपटीत डिश बनवत आहे। कैरी सहज मार्केटमध्ये भेटत असतं आणि भाजी चपातीसोबत चटपटीत असलं आंबट तिखट गोड अशी कैरीपासून आपण डिश बनवत आहे। इथे कांदा घेतलेला, कांदा बारीक कापून घेतलेला आणि परतून घेतलेला आहे ब्राऊन कलर येतपर्यंत। तसंच खोबरं किसून घेतलेलं आणि छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घेतलेला आहे। खोबरं, कांदा मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया। आलं लसूण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आलं घेतलेला, लसूण कळ्या घेतलेला 5 ते 6 आणि मिक्सरमध्ये छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। बारीक करायचे आहे आपल्याला, जेणेकरून आपण आंबट गोड तिखट चटपटीत अशी जेवणासोबत खाण्याकरता मेथी आंबा बनवत आहे। बघा छान असा मसाला बनवून तयार आहे। हा मसाला आपण 1 आठवड्यासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आणि यापासून कोणती पण भाजी बनवू शकतो। मी इथे मेथी आंबा बनवण्याकरता थोडाच मसाला वापरलेला आहे। कढई घेतलेली, कढईमध्ये जिरं टाकलेलं, मोहरी टाकलेली आणि मेथी टाकलेली। मेथी आंबा म्हटला तर मेथी तर यायलाच पाहिजे। मेथी अर्धा तास एका वाटीमध्ये 1 चम्मच भिजण्याकरिता ठेवलेली, मेथी टाकलेली। मी सांगितलेले तुम्हाला इथे मी मसाला थोडाच वापरलेला आहे, कारण मी खूप कमी एका आंब्यापासूनच मेथी आंबा बनवत आहे आणि जेवणाची चव वाढवण्याकरता हा मेथी आंबा आपण बनवून पण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। चटपटीत डिश आहे, पटकन बनतं आणि खाण्याकरता खूप चविष्ट लागतं। या पद्धतीने बनविणार तर घरचे सगळे म्हणणार खूप छान बनलेला आहे। यामध्ये टाकलेला आहे तिखट, हळद, थोडंच 1 चम्मच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ। मसाला छान होऊ द्यायचा आहे। यामध्ये कोमट पाणी टाकूया, जेणेकरून मसाला छान व्हायला पाहिजे, कच्चापणा मसाल्याचा जायला पाहिजे। कोमट पाणी टाकलेला आणि पुन्हा मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ देत आहे। बघा तेल सुटलेलं आहे। यामध्ये टाकत आहे कैरी। छान असे कैरीचे साल काढून घेतलेले आणि बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला। आता थोडेच कैरी शिजू देऊया। छान अशी कैरी शिजत आहे। थोडं पुन्हा पाणी टाकलेला, कैरी शिजू द्यायची आणि नंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। गुळाचं प्रमाण, तिखटचं प्रमाण, मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। चवीनुसार मीठ टाकूया। तिखट पाहिजे असेल तिखटचं पण प्रमाण वाढवू शकतो आणि गोड पाहिजे असेल तर इथे गुळाचं प्रमाण वाढवू शकतो। गुळाचा वापर करून बघा, खूप छान लागतं मेथी आंबा खाण्याकरता आणि 1 चपाती जास्तच खाणार या पद्धतीने मेथी आंबा बनविणार तर। बघा गूळ टाकल्यामुळे छान असा पाक बनलेला आहे। बघा कलर बदललेला आहे। ज्यांना रसा पाहिजे असेल, ग्रेव्ही पाहिजे असेल ते ग्रेव्ही पण ठेवू शकता। माझ्या घरी या पद्धतीने आवडतात म्हणून मी या पद्धतीने छान असा मेथी आंबा बनवून घेतलेला आहे। या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे। गुळाचं प्रमाण किती लागतं, या आपल्याला गोड किती प्रमाणात खायचं आहे त्यावर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय बाय। बनवून बघा।